सिल्वर लोटस स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन व दिवाळी उत्साहात साजरी. सिल्वर लोटस स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून व भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या संचालिका सोनल बिन्नर, प्राचार्य मनीषा गुरुळे, उपप्राचार्य स्वाती गंगावणे, मुख्याधिकारी कविता डावकर, बालगटाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा गोराडे, शिक्षक अशोक गायकवाड, राजेंद्र नन्नावरे, भारत मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी तसेच शिक्षकांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले. यावेळी नियमित वाचन करावे असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी बनविलेले रंगीबेरंगी कंदील, फुलांची रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई यावेळी करण्यात आली. संगीत शिक्षक भारत मांडे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी हे सुंदर गीत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच शाळेतील इयत्ता 7वी व 8वीच्या विद्यार्थिनी काव्या नवनाथ पाटोळे, ऋन्मयी काशीनाथ मुलक, नव्या योगराज पटले, समृद्धी संदीप शेळके, सोनाक्षी संतोष मस्के, स्वामिनी योगेश खोलम तसेच शाळेतील शिक्षिका पल्लवी वाघमारे, सुजाता निर्मळ, स्नेहल घुले, रेवती कदम, सुप्रिया राजोळे, दुर्वा भालके यांनी अनुक्रमे बसुवारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांची मांडणी करून पूजेची मांडणी कशी करावी तसेच प्रत्येक दिवसाच्या पूजनाच्या पाठीमागे ज्या पौराणिक कथा आहेत त्याबद्दल विस्तृतपणे माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो, तर फक्त त्यांच्या जयंती निमित्त वाचन न करता जीवनामध्ये वाचन करणे किती महत्त्वाचे आहे, तसेच वाचाल तर वाचाल असं लोकमान्य टिळकांचे वाक्यांची त्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली. वाचन केल्यामुळे आपला शब्द भंडार वाढतो हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच त्यांनी सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन दिवाळीच्या दिवसांमध्ये दिवाळी या सणाचा आनंद तर घ्यायचा आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होणार नाही किंवा तुम्हाला देखील काही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका किरण शिंदे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार रेवती कदम यांनी मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.